श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 24. भर्तरीची जन्मकथा व बालपण. या अध्यायाचे नित्यपठन केले असता बाल हत्येचा दोष नाहीसा होऊन घरातील मुलं सुखी होतील. अध्याय सुरुवात होत आहे. एके दिवशी सायंकाळी उर्वशी विमानात बसून भूतरावर चालली असताना तिचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्यानं तिच्याशी रती क्रीडा करण्याची उत्कट इच्छा झाली. त्यामुळे त्याचा वीर्यपात झाला. ती वीर्य आकाशातून खाली येताना वाऱ्यामुळे त्याचे 2 भाग झाले. त्यापैकी एक भाग लोमश ऋषीच्या आश्रमातील घटामध्ये पडून त्यापासून अगस्त्य ऋषीचा जन्म झाला. दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमाबाहेर ठेवलेल्या भर्तरी नावाच्या एका भिक्षा पात्रात पडला. कौलिक हे त्रिकलज्ञानी होता. भर्तरी दिव्य सूर्यवीर्यात कलियुगामधील ध्रुमिल नारायण हा संचार करून अवतार घेणार हे ओळखून त्याने भर्तरी आश्रमातच जपून ठेवली. कलियुगात ध्रुमिलाच्या अवताराची वेळ निकट येताच त्याने ते भर्तरी मंदिराचलावरील एका गुंत गुहेत सुरक्षित ठेवलं. पुढं ध्रुमिलाने त्यात संचार केला आणि 9 मास पूर्ण होताच त्या भर्तरीत एका बालकाने जन्म घेतला. त्या पात्राभोवती मधमाशांची एक मोठी पोळी होती. त्यातील मधावरच त्याचे पालनपोषण होऊ लागले. एक दिवस गुहेतील एक दगड निखळून पडला आणि तो दगड त्या भर्तरीवर आदळून ती फुटली आणि तो बालक घरंगळत बाहेरच्या बाजूला असलेल्या एका कुरणावर आला आणि तो मोठ्याने रडू लागला. तेवढ्यात हरणाचा एक कळप तिथे आला. तेथील एका गर्भवती हरणीने 2 पिल्लांना तेथील जन्म दिला. प्रसूतीनंतर त्याने आपल्या बालकाकडे पाहिले तर तिला 3 बाळ दिसली आणि भर्तरीतील तो बालक मनुष्यदेही असला तरी तो आपलाच आहे असे वाटून तिने आपल्या पाडसांबरोबर त्यालाही चाटले. काही वेळानं तिची पाडसे तिच्या स्तनांना दुशा देऊन दूध पिऊ लागली. पण अजान भर्तरीने तिचे स्तनपान करता येईना म्हणून तिने पुढे युक्तीने आपल्या कासेला लावून दुग्धपान करविले. अशा प्रकारे त्या हरिणीने त्याचे 2 वर्ष संगोपन केले. या अवधीत हरणाच्या संपर्कामुळे त्या वनचरांप्रमाणेच कवळे व गवत व झाडपाला खाऊ लागला. त्याला पशु पक्षाची भाषा समजू लागली. अशी 5 वर्षे गेली. एके दिवशी जयसिंग नावाचा एक भाट त्या वनातून जात असताना त्याची पत्नी रेणुका त्या दोघांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्यावेळी त्याचे दिव्य तेज पाहून ते दोघे त्याच्यापाशी गेले. त्यांना पाहून तो आपल्या आईच्या दिशेने धावू लागला. पण तरीही जयसिंगाने पाठलाग करून त्याला पकडले आणि मोठ्या प्रेमाने चौकशी करू लागला. तेव्हा मनुष्याला कधीही न पाहिलेल्या त्या हरिण बालकास तो काय म्हणत आहे तेच मला कळेना. हरणाच्या भाषेत ओरडून तो आपल्या मातेला हाक मारू लागला आणि तो रडू लागला. त्याच्या आक्रोश ऐकून हरिण मनुष्याच्या भीतीमुळे तिला त्याच्यापाशी जाण्याचे धैर्य होईना. त्याला रडताना पाहून जयसिंगाने त्याला थपटले आणि त्याला घेऊन तो गाव वस्तीवर गेला. त्या अवधीत रेणुकेचे वात्सल्य व माणसाचा संग त्यामुळे त्या बालकाची भीती कमी झाली. त्याला खाणे पिणे चालणे खेळणे या गोष्टी समजू लागल्या. हळूहळू तो बोलू लागला.
कालांतराने जयसिंग काशीस गेला. तेथे त्या बालकाला बरोबर घेऊन तो श्री विश्वेश्वराच्या दर्शनास गेला. तेव्हा गाभाऱ्यातून पिंडीतून आवाज आला, या भर्तरी महाराज या, तुम्ही अवतार घेतलात हे चांगले झाले. शंकराचे ते शब्द जयसिंगाने हे ऐकले. त्यावरून हा बालक भर्तरी नावाचा कोणीतरी अवतारी महान पुरुष आहे आणि त्याच्या लक्षात आले त्याची प्राप्ती झाली. म्हणून जयसिंगाला खूप आनंद झाला. घरी गेल्यावर त्याने देवालयात घडलेली सर्व हकीकत रेणुकेला सांगितली आणि तेव्हापासून ती उभयताला भर्तरी अशीच हाक मारू लागली. त्या दोघांनाही संतान सौख्य नव्हती, म्हणून भर्तरीलाच आपला पुत्र समजून त्यांनी त्याचे पालन पोषण चालू केले. आणि भर्तरी जरी लहान असला तरी सर्व प्रकारच्या राजाजनांना प्रयुक्त होता. सवंगड्या समेत खेळतानाही तो राजा राणीचाच खेळ खेळायचा. एके दिवशी खेळता खेळता मुलं ग्रामवस्ती सोडून अरण्यात चालले. तेथे भर्तरीस ठेस लागून तो बेशुद्ध पडला. तो मेला असावा असे वाटून ती मुले गुपचूप आपापल्या घरी गेली. आपल्या पुत्राची ती अवस्था पाहून सूर्य ब्राह्मणाच्या रूपात त्याच्यापाशी गेला आणि गंगेचे पाणी त्याच्या मुखावर शिंपडून त्याला सावध केली. कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहून त्याचा देह प्रवृत्त केला. मग त्याला घेऊन तो गावात गेला आणि भर्तरीला रेणुकेच्या स्वाधीन करून तिला त्याची काळजी घेण्यास सांगितली. त्यामुळं अपूर्व ब्रह्मणाचे तेज पाहून रेणुकीने त्याची चौकशी केली असता तो म्हणाला, हे जती, मी सूर्य असून हा माझा पुत्र आहे. मग त्याने भर्तरीची जन्मकथा सांगून तिच्या सद्भाग्याचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यामुळे तिच्या मनातील भर्तरीच्या जन्मदात्यांविषयीच्या सर्व शंका मिटल्या. त्याचे आदरातिथ्य स्वीकारून सूर्य आपल्या ठिकाणी गेला. मग भर्तरी 16 वर्षाचा झाला तेव्हा जयसिंग आणि रेणुकेच्या मनात त्याच्या विवाहाचे विचार येऊ लागले. पुत्रवधूच्या शोधासाठी त्याने आपल्या देशात जायची ठरवली. प्रवास मार्गात एका अरण्यात चोरांनी जयसिंगाला ठार करून त्याची चीज वस्तू घेऊन पलायन केले. त्या धक्क्याने रेणुकाही मरण पावली. त्याच्या मृत्यूने भर्तरीला अनिवार्य दुःख झाले. मातापित्यांच्या सेवांना भडाग्नी देऊन तो शोक करू लागला. योगायोगाने वस्तीवर असलेल्या काही व्यापाऱ्यांची तेथे येणी झाली. शोकाकुळ भर्तरीला पाहून त्यांना त्याची दया आली. त्याने त्याची विचारपूस केली. हर प्रकारे समजावून त्याचे सांत्वन केले आणि त्याला आपल्या बरोबर घेऊन अवंती नगरीकडे निघाले. त्या व्यापाऱ्यांच्या सहवासात भर्तरीचे दुःख हलके झाले. तो त्यांना सर्व तोपरे मदत करू लागला. काही दिवसांनी तो त्या मंडळीत एक सभासद वाटू लागला. याचबरोबर अध्याय 24 समाप्त होत आहे.